गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि सकाळचे सगळे कामं आवरून झालेले आहेत. त्याच्यामुळे काय केलं, साईसोबत आहे ना वरच्या रूममध्ये आलो आम्ही आणि साईवरती खाटावर इकडे तिकडे मस्ती चालू आहे त्याची. इकडे घुस तिकडे घुस कोपऱ्यामध्ये, आणि वरती पडदे जे लावलेले आहेत ना, तर त्या पडद्यांच्या आडोशाला जाऊन ओरडतो. इकडे हा दरवाजा आहे आणि तिकडच्या साईडला आहे ना भाडेकरू राहतात आमचे. तर ते सध्या आता गावाला गेलेले आहेत, त्यांच्या 8 दिवस झाले त्यांना गावाला जाऊन. तर आम्ही वरच्या रूममध्ये आलो. तर मधला जो दरवाजा आहे ना, साईची इकडे मस्ती चालू आहे. तो दरवाजा वाजवतोय जोरजोरात, कारण तिकडचे जे भाडेकरू आहेत ना, त्यांचा पण छोटा मुलगा आहे, साईपेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे तो. तर साईसोबत खेळतात ते. आता ते पण गावाला गेले, तर साईला वाटतं की त्या रूममध्येच आहे, म्हणून तो काय करतो, त्या दरवाजाला वाजवतोय. त्याला असं वाटतं की तो त्याचा मित्र त्या रूममध्येच आहे असं. तर आमच्या दुपारचं जेवण झाले, त्याच्यामुळे मी त्याला वरती घेऊन आली आणि आई बाबा पण झोपलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला वरती घेऊन आली मी. आणि मावशी आलेले आहेत खाली भांडे घासायला. ते भांडे घासून चालले जातील त्यांच्या कामाला परत. आणि साई काही इकडे मस्ती करून राहिलेला आहे. आणि हे जे तुम्ही मागे फोटो पाहताय ना, तर जेव्हा साई पोटात होता ना, तेव्हा हे फोटो लावलेले होते मी. तर त्या टायमाला ना आम्ही वरतीच झोपायचो इथे. तर जेव्हा पण रात्री मी पहिले मेडिकलमध्ये पण जायचे ना, तर मेडिकलवरून आली का रात्रीच्या वेळेस जेव्हा आम्ही झोपायला इथे यायचो ना, तर त्या टायमाला मी हे फोटो बघायची. आणि साई थोडासा त्यांच्यासारखाच दिसतो. साई मस्ती चालू आहे त्याची. हॅलो हॅलो, गुड आफ्टरनून. माझ्यासोबत लप्पाछप्पी खेळायला या. माझ्यासोबत लप्पाछप्पी खेळायला या तुम्ही. सा, तुमचं जेवण झालं का? विचार, तुमचं जेवण झालं का फॅमिली? आई, काय घेऊन आला तू? मी काल एक पार्सल मागवलं होतं, तर त्याची पिशवी मी वरच्या रूममध्ये ठेवली होती. तर आता तो घेऊन फिरतोय. वरच्या रूममध्ये आले ना, मग त्याच्यासाठी हे खाऊ पण आणलेले आहे मी, नागलीचे, आणि 2 बिस्किट आणलेले आहे. आणि त्याचं जे औषध होतं ते औषध दिलं मी त्याला आता. नको. तर मित्रांनो, मला वरची रूम थोडीशी आवरायची आहे. थोडं झाडू फरशी वगैरे पुसायची आहे. पहिले आहे ना झाडू मारून घेईल मी आणि मग नंतर फरशी पुसेल. आता सध्या आम्ही थोडा वेळ बसतो इथे साईसोबत मस्ती करत आणि तुमच्यासोबत पण गप्पा मारत. आता तर खाली जाऊ शकत नाही, आई बाबा झोपलेले. खाली गेलं का त्यांना उठवत राहतो, उठा उठा उठा, आई आई करत राहतो. झोपलेलं असेल ना, त्यांना झोपू देत नाही हा. मध्येच त्यांना उठवायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या जवळ जातो आणि केस ओढतो, उठायला लावतो त्यांना, उठा उठा करत. म्हणून आहे ना त्याला वरच्या रूममध्ये घेऊन आली. आणि मला ते वरचं रूम आहे ना आवरायचं पण होतं. आणि त्याचे छोटे मम्मी पप्पा आले होते ना, तर मग मम्मी खाली झोपली होती आमच्यासोबत, पण मग त्याचे छोटे पप्पा वरती झोपायचे ना, तर ते आले होते तेव्हा आवरलं होतं. आता ते गेले, तर आज आवरते मी. काल आली होती पण काल नाही आवरलं, आज आवरते, कारण खूप धुळीचं झालेलं आहे. पडदे वगैरे खिडक्या सगळे लावून ठेवलेलं असतं, तरी पण मग धूळ होऊनच जाते. तर आता मी आवरेल वरच्या रूममध्ये. तोपर्यंत साईला आहे ना हे त्याचे जे नागलीचे पोंगे आणलेले आहेत ना, ते खाऊ घालते आणि मग त्याच्यानंतर झाडू मारेल आणि मग फरशी पुसेल. याची काय मस्ती चालू आहे. आता कुठे उतरतोय बघा. आता याला उतरता येणार आहे का, तरी उतरायचा प्रयत्न करतो. कुठं जात होता तू?
मित्रांनो, त्याचा आहे ना एक दात येतोय एकदम छोटासा, आणि असा हात लावला ना तर आपल्या हाताला लागतो तो. तर आत्ताशी त्याचे दात येत आहे. आत्ता अजून एकच आलेला आहे, म्हणजे एवढा मोठा पण नाही आहे, फक्त आहे ना इथं हिरडीजवळ आहे ना ते असं हात लावलं का जाणवतं तसं आलेला आहे तो त्याचा दात. आणि आता साई 15 महिन्याचा पूर्ण झालेला आहे. 15 महिन्यानंतर त्याचा दात आलेला आहे. आणि असंही तो चालायला जेव्हा लागला ना तर 14 महिने पूर्ण झाले होते तेव्हा चालायला लागला होता. तुला उतरता येतं का बरं? हा, असं तू काय काय खातोय सांग ना त्यांना. मी काय खातो सांग. नागलीचे पोंगे खातोय तो. उतरता ते येत नाही पण मग तरी प्रयत्न करतोय तो. आणि थोडंसं आहे ना हा जो पलंग आहे ना उंच आहे आणि त्याचे पाय पुरत नाही, मग तरी प्रयत्न करतो तो. किती खातो एक खटी? 3-4 एक खटी टाकून ठेवलेले आहे तोंडामध्ये. आज मम्मीने ना पालक पराठा बनवलेला होता, तर तो पालक पराठा याला आवडला. तर तुम्हाला तर माहिती आहे, त्याला जर आवडत असेल ना तर तो स्वतःहून दी दी करत असं मागत राहतो. आणि आपण जर त्याला दिलं नाही ना तर तो स्वतःहून मागतो, दे दे करत राहतो. म्हणजे त्याच्या भाषेमध्ये तो दी दी करतो, आपण समजून जायचं त्याला पाहिजे असं. साईची मस्ती चालूच राहणार आहे. का साई, तू मस्तीखोर आहे ना? आ, मस्तीखोर आहे ना तू? नको नको नको. औषधाचं झाकण घेतलेलं आहे त्याने. आता इकडे ठेवून देते. हे आमचं वरचं रूम आहे. इकडे कपाट आहे आणि इकडे तो कॅम्प्युटरचा आमचं टेबल आहे. इकडे कॅम्प्युटर होता आहे, तो चांगलाच आहे पण मग कोणी वापरत नाही म्हणून त्याला बंद करून ठेवलेलं आहे. कारण त्याला वायफाय जोडलेला आहे ना, आमच्याकडे वायफाय पण आहे, तर त्या वायफायवर हे कॅम्प्युटर चालवतो. पण आता चालवणारे सध्या कोणीच नाही आहे म्हणून त्याला असंच ठेवलेलं आहे बंद करून. आणि इकडे गहू ठेवण्यासाठी पेट्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गहू आहे आणि त्याच्यावरती गादी वगैरे आहे, गोधडी. आणि हे जे आहे ना हे सगळे जुने पुस्तक आहेत, ते पण पॅक करून ठेवलेले आहे. कारण हे पहिले MPSC UPSCचा अभ्यास करायचे ना, तर इतके सारे बुक आहेत त्यांचे. तर आता अभ्यास करणारं कोणीच नाही आहे म्हणून ते बुक आहे ना असेच पडलेले होते. तर त्या बुक मी सगळे ना याच्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ना एक माझी नणंद आहे, म्हणजे माझ्या मामा सासऱ्यांची मुलगी, ती ना MBBSची तयारी करत होती. तर इथे आलेली होती, तिने ना क्लास लावलेला होता, तर आमच्याकडे राहत होती आणि तिचे पण भरपूर बुक होते. तर आता ती MBBSला तिचा नंबर लागला नाही, पण मग BMSला लागलेला आहे तिचा नंबर. तर आता ती येवल्याला आहे आणि तिचे पण बुक याच्यामध्ये आहेत. तिचे पण सगळे बुक इथंच ठेवून गेलेली ती, म्हणजे तिचे नव्हते, इथेच अजून एक आमचेच रिलेटिव्ह होती ना, तर तिचं MBBSला नंबर लागलेला होता. तर तिच्याकडचे जेवढे बुक होते ना ते सगळे इथे आणलेले होते आणि ती त्या बुकचे ना अभ्यास करत होती. तर मग आता तिचं झालं पूर्ण, तर मग त्यात ते बुक इथंच पडलेले होते असेच. तर मग ते पण मी आता पॅक करून ठेवलेलं आहे. आणि वरच्या रूममध्ये एवढं काही सामान नाही आमचं, एवढंसंच आहे. सगळ्या गोष्टी आमच्या खालीच असतात. वरती फक्त आमच्या कपाट आहे, त्या कपाटामध्ये साईचे आणि माझे कपडे, याच्या पप्पांचे कपडे खालीचे सगळे, फक्त साईचे आणि माझेच कपडे.
साईचे जेवढे नवीन कपडे आले होते ना ते सगळे कपडे इथे आहे. अर्धे जुने पण आहेत, पण मग सगळे नवीन कपडे याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि वरच्या रूममध्ये इथे पडदे वगैरे लावलेले आहे. इकडे खिडकी. एक रूम आम्हीच वापरतो आणि इकडचे 2 रूम आहे ना ते भाडेकरू यांना दिलेले आहे. एक किचन आणि एक असंच एक रूम आहे मध्ये. असे 3 रूमांचा आहे हा. तर आता ते भाडेकरू पण गावाला गेलेले आहेत. आता ते येतील पुढच्या महिन्यात 1-2 तारखेला किंवा असं काहीतरी. त्यांचा काही फोन आलेला नाही आहे कधी येणार आहे ते, पण जेव्हा पण येतील ते येतील ते. आता मी हा वरचा रूम आवरून घेते कारण खूपच धूळ बसलेली आहे. याचे छोटे मम्मी पप्पा आले होते तेव्हा आवरलं होतं, त्याच्यानंतर आवरलंच नाही. आता मी आवरून घेते कारण इथे जास्त आम्ही येतच नाही ना, जास्त वापरण होतच नाही, कधीतरी इथे येतो. आज वरच्या रूममध्ये मला झाडू फरशी करायची होती म्हणून मग साईला वरच्या रूममध्ये घेऊन आली मी आणि याला वर इथे बसवेल मी. हा बघा त्या पडद्याच्या इथे काय करून राहिला. रे तोडून टाकशील रे. नको ना, का बरं असं करतोय. हे बघा त्याचं सगळं खाऊ खाली टाकून दिलं. हे का बरं टाकलं सगळं? हा का बरं टाकलं सांग बरं. हे घे, हे उचलून खा. त्याला असंच आवडतं हे. आता हे मी याच्या वाटीमध्ये आणलं होतं ना, तर त्या वाटीमध्ये नाही पाहिजे त्याला. सगळं खाली टाकून द्यायचं आणि मग उचलून खायचं, असं त्याचं चालू राहतं. साई काय खातोय तू सांग ना त्यांना. ए साई, साई बघत सुद्धा नाही. चला तर मित्रांनो, हा इथे खेळतोय तोपर्यंत मी ना झाडू मारून घेते आणि मग नंतर फरशी पुसेल. बघा हे आमचे 2 कार्टून कसे वाटले तुम्हाला. साई जेव्हा पोटात होता तेव्हा मी यांनाच बघत राहायची. वाटतो ना थोडासा त्यांच्यासारखा सेम सेम. चला मग मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत.
इकडे चला 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 आपण इकडे जाऊ. चला चला तुला पुसायचं मित्रांनो. अशा रीतीने आपली झाडू पण मारून झालेला आहे आणि फरशी पण पुसून झालेली आहे. साईवरती बसलेला होता तोपर्यंत झाडू मारून घेतलं आणि खाली उतरला तो. नंतर मी फरशी पुसत होती तर मध्ये मध्ये मला पण दे, फरशी पुसायला मला पण दे म्हणून त्याचं मध्ये मध्ये चालू होतं आणि नंतर पाय घसरून पडला. मग त्याला परत वरती पलंगावर ठेवलं आणि थोडंसंच बाकी होतं माझं फरशी पुसायचं, तेवढं पुसून घेतलं. त्याचे सगळे पोंगे इकडे टाकून ठेवलेले. आता परत खाली उतरायचंय त्याला. मी वरती बसलेली तरी त्याला खाली उतरायचंय. उतरता येत नाही तर लगेच वरती चढून जातो परत. आता हे सगळे एक 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 उचलून खाणार. वाटीमध्ये दिलेलं होतं तर ते नाही पाहिजे त्याला, सगळं खाली फेकूनच पाहिजे. खाली पडलेलं असेल तेच खायचं आणि एखादे 3-4 टाकून घेतो आणि मग करत राहतो. मित्रांनो. अशा रीतीने आपली वरची रूम आवरून झालेली आहे. झाडू वगैरे मारलं, त्याच्यानंतर फरशी पुसली आणि साईचं तुम्ही बघितलंच असेल मध्ये मध्ये चालू होतं मला पण झाडू मारायला दे, मला पण फरशी पुसायला दे, असं चालू होतं. मध्येच त्याला उचलून वरती पलंगावर ठेवायचं, परत खाली उतरून जायचा आणि परत वरती ठेवायची. असं करून माझं मी वरचं काम आवरून घेतलेलं आहे. आता परत खाली उतरला आहे तो. काय झालं? आता वरती चढायचंय त्याला. वरती असतो तेव्हा खाली उतरायचं असतं आणि खाली असेल तेव्हा वरती चढायचं असतं. मी आता नाही देणार तुला वरती. किती नाटके करतो बघा. टाटा 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 करतो तू. नखरेबाज आहे, नुसता ड्रामेबाज आहे तो, ड्रामेबाज. गाडी चालली त्याची. कुठे चालली साई तुझी गाडी? कुठे चालली? हा कर. गाडी कुठे जाते तुझी? कर ना आता. खाली डोकं टाकून गाडी चालवतोय. आता 3-4 दिवसापासून शिकून गेलेला आहे तो तसं करायचं. पहिले करत नव्हता, आता करायला लागलाय. तर कंटिन्यू त्याचं तेच चालू राहतं. मित्रांनो. अशा रीतीने आपली रूम आवरून झालेली आहे आणि मी आता काही खाली जात नाही, थोड्या वेळाने जाईल. आई बाबा झोपलेले आहेत
तोपर्यंत, आणि हा इथेच खेळतोय तोपर्यंत याला इथंच खेळू देणार. त्याच्यानंतर मग खाली घेऊन जाईल. रूम पण आत्ताच पुसलेली आहे, त्याच्यामुळे मग थोड्या वेळ बसते मी इथे आणि नंतर मग खाली जाईल. आता आई बाबा झोपलेले तोपर्यंत, कारण हा जर खाली गेला ना तर मग त्यांना उठवणार आई आई करत आणि त्यांचे केस ओढणार, असं करतो हा. त्याच्यामुळे मी त्याला इथं खालीच म्हणजे खाली नाही वरती बसवते, तो खेळतोय तोपर्यंत. आणि खाली गेलं का सुरू होऊन जातं त्याचं आई आई करत, आणि सगळ्यांना आईच म्हणतो बरं का. आईला पण आई, बाबांना पण आई, आणि मम्मी पप्पांना पण आई, आणि ते छोटे छोटे त्याचे फ्रेंड असतात त्यांना पण आई, शेजारी पाजारी पण सगळ्यांना आई असे. आणि त्याची तर झोप झालेली आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तो काय आता झोपणार नाही. आणि त्याचे जे नागलीचे पोंगे मी आणलेले होते ना ते सगळे पलंगावर टाकलेले होते, तर ते पूर्ण त्याला संपवायला लावते आणि मग खाली घेऊन जाईल. तोपर्यंत आई बाबा पण उठून जातील. त्याच्यानंतर मग चहा वगैरे ठेवणार. आता खिडकीजवळ जाऊन कसा लावतोय, त्या पडद्याच्या मागे जाऊन लपलेला आहे. साई, काय करताय तू तिकडे? लपलेला आहे तू? ते खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतोय. ते सारखं सारखं आहे ना त्या खिडकीला असं उघडतो परत बंद करतो, उघडतो परत बंद करतो, म्हणून आहे ना मग ती जी दुसरी मेन आहे ना ती लावून घेतलेली खिडकी, आणि जी जाळीची आहे ना ती सारखी राहिला इकडे तिकडे इकडे तिकडे. जेव्हा त्याच्या हाताला लागेल ना मग तेव्हा कळेल, मग तेव्हा रडत येतो तो असे. आता हे नागलीचे पोंगे जसं त्याच्या तोंडातला संपून जातो तसं येतो, आणि परत उचलतो आणि खातो आणि परत तिथे जातो, असं करतोय तो आता. आता तो वरती खेळतोय तोपर्यंत त्याला खेळू देते, त्याच्यानंतर मग खाली घेऊन जाईल. आणि मी पण साईसोबत बसते थोड्या वेळ इथेच, आणि त्याच्यानंतर जाऊ आम्ही खाली. अशी बी त्याची झोप झालेली आहे, तो काही झोपणार नाही, खेळतच बसेल. तर मित्रांनो मी पण इथेच थांबते, त्याच्यासोबत आता खेळते आणि बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. साऊ टाटा म्हण, टाटा टाटा सांग ना. झालं, टाटा केलं त्याने तुम्हाला. चला तर मित्रांनो, बाय.